बातमी जळगावहून. जळगावमध्ये बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय व्यक्त होऊ लागलेला आहे. बोगस जन्म दाखल्यांच्या प्रकरणांची चौकशी सध्या जळगावमध्ये सुरू आहे आणि रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. जळगाव तहसीलदारांच्या नावानं बनावट सह्या करण्यात आलेल्या आहेत. जळगावमध्ये तहसीलदारांच्या सहीनं तब्बल 43 प्रकरणं ही तयार केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय. जळगाव शहरातील महापालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अवघ्या 10 ते 12 दिवसांमध्ये 50 प्रकरणं दाखल झाली होती आणि त्यातील 43 प्रकरणांवरती तहसीलदारांच्या बनावट सह्या असल्याचं समोर आल्यानं प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी आता महापालिकेसह जळगाव तहसीलदारीतील गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती आहे. याच्याबद्दल काही माहिती म्हणजे परसे काही नाही आहे आणि ये बेसिक 2 ऑफिस इंटर ऑफिसमध्ये जो दाखले का येणं जाणं आहे त्याच्या अनुषंगाने पुढील ज्यावेळी पोलीस याच्यामध्ये म्हणजे डिटेल तपासणी करणार आहे त्याच्यामध्ये लक्षात येणार आहे की नेमकी काय प्रकरण होता, काय याच्यामध्ये प्लॅनिंग होता नाही होता वगैरे ते सगळं पोलीस तपासमध्ये समोर येणार. फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः 18 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान आमच्याकडे अचानक त्या दाखल्यांचा रश आला तहसीलदार यांच्या आदेशाच्या. तर त्याच्यामध्ये एकूण 50 दाखले आले. त्याच्यामध्ये 49 हे जन्माचे होते आणि एक मृत्यूची नोंद होती असं आम्हाला त्याच्यात ते कळालं. मग मला थोडी सहीची शंका आल्यावरती मी ती फेर तपासणीसाठी काउंटर चेकसाठी तहसीलदार मॅडमला त्यातले काही सॅम्पल दाखवले की मला थोडी शंका वाटते, कारण नेहमीचं बघण्यात आहे, सही थोडीशी मला ही वाटली म्हणून मी त्यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले होते. बाकी जी पूर्ण यादी आम्ही तयार केलेली आहे ती आता डिपार्टमेंटतर्फे टिप्पणी करून आम्ही ती तहसीलदार मॅडमकडे पुढच्या प्रकरणाच्या तपासणीसाठी आम्ही पाठवणार आहोत.